सुटत नाहीस तारा. आजी या ना, या बसा. तुमची तब्येत बरी आहे ना आजी? नाही म्हणजे जे काही घडलं त्यामुळे तुम्हाला खूपच मानसिक धक्का बसला असेल आणि साहजिक आहे ना, कारण तुमच्या डोळ्यासमोर ताराने सगळ्यांना लळा लावला आणि शेवटी पाठीत खंजीर खूप असला. नाही म्हणजे खूप यातना झाल्या असतील नाही का तुम्हाला? पण काही काळजी करू नका. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वतःकडे लक्ष ठेवा. मी आहे ना, मी देईन आधार. तुम्ही सगळं माझ्यावर सोडून द्या. तुझ्यावर? का म्हणून? तुझ्यावर का म्हणून सोडू? हे घर माझं आहे. माझ्या नवऱ्यानं आणि माझ्या लेकीनं हे विश्व उभं केलंय. ते हे घर तुझ्यावर सोडू? म्हातारी आहे म्हणून मोडीत काढू नकोस मला. या घराची धूळधाण मी कधीच होऊ देणार नाही. आता तर उलट डोळ्यात तेल घालून मी लक्ष देणार आहे. अगं यशोधरा इथे असताना तिच्या बाबतीत हे सगळं घडलं. तू तर काय आता एकटीच आहेस. मला पण बघू दे. जे घडते जसं घडते ते तसंच्या तसं आहे की ते घडण्यामागे कोणाचा वेगळाच काहीतरी हेतू आहे. नाही आता होऊनच जाऊ दे. दूध का दूध आणि पाणी का पाणी. नाही अगदीच बरोबर आहे. मी समजू शकते. काय ना, जेव्हा अशा अनपेक्षित घटना घडायला लागतात तेव्हा कशाचा ताळमेळच लागत नाही आणि मन असे खेळ करायला लागतं. जे नसेल ते दिसायला लागतं. असेल ना, तेही दिसत असेल. पण आईच्या मनाशी कोणीही खेळू शकत नाही. तिला बरोबर माहीत असतं आपली मुलं कुठे आहेत, कशी आहेत, कोणत्या परिस्थितीत आहेत. आणि माझं अंतर्मन जोपर्यंत सांगत नाही ना, तोपर्यंत यशोधरेच्या बाबतीत मी शोक करत बसणार नाही. आणि तारालाही पूर्णपणे गुन्हेगार मानायला मी तयार नाही. जगातले कोणतेही पोलीस माझा हा निर्णय बदलू शकत नाहीत. आणि हो, मला सांगत होतीस ना काळजी घ्या म्हणून. आता मी तुला सांगते, तू स्वतःची काळजी घे. अगं तुझ्या घरापासून एकटी लांब राहतेस ना. माझी यशोधरा तिच्या सगळ्या माणसांच्यात होती, तरी सुद्धा तिच्या बाबतीत हे असं घडलं. तू तर काय घरदार सोडून आलेस. तुझं असं कोणीच नाही तुझ्या बरोबर, एक तुझा भाऊ सोडला तर. तेव्हा आता तू तुझी काळजी घे, माझी काळजी करू नकोस.
म्हातारी लईच चिवट आहे. श्रावणी अगं पाणी दे ग. पण मीच देऊ? श्रावणी अगं काय झालं तुला चिडायला? अक्षय काय झालंय काय विचारतोयस? तुला दिसत नाही एवढा सगळ्यांचा स्वयंपाक मला एकटीला करावा लागतो. सगळ्यांचं जेवण वेगळं, श्रेयस भाऊजींचं वेगळं, त्यांचे पथ्य आवड सगळंच वेगळं आहे. ती तारा होती तेव्हा माझा श्रेयस म्हणून करायची तरी. आता श्रेयस भाऊजींची जबाबदारी पण माझ्यावरच. अक्षय तू ऑफिस सांभाळतोस ना, मग तू आजींना आणि आत्यांना सांगू नाही शकत की श्रावणीला जाऊन किचन मध्ये मदत करा? कारण नोकरांचं जेवण कोणालाच आवडत नाही. आणि मला एक सांग, आपण अजून किती दिवस श्रेयस भाऊजींना सांभाळणार आहोत? किती दिवस त्या दोघांचे नोकर बनून राहणार आहोत आपण? श्रावणी प्लीज शांत हो. मला खरंच खूप टेन्शन आलं. तू ऐकलंस ना पोलीस काय म्हणाले? ममा गेलीये. अशात कोण जेवणा बिवणाचा विचार करणार आहे? अगं घरात कोणाला भूकही लागली नसेल, त्यात ताराला अटक झाली तो दुसरा धक्का. हे बघ, तू या जेवणावरून माझ्याशी प्लीज भांडू नकोस. अक्षय प्लीज, गेले 15 दिवस मम्मा गायब आहेत. तेव्हा तुम्हाला कोणालाच जाणीव झाली नाही की कदाचित मम्मा परत येणारच नाही? श्रावणी अगं काय बोलतेस तू? जरा विचार करून बोलत जा ना. अगं आशेवरच जगतो ना आपण. ममा आपल्यात नाहीये हा विचारही करू शकत नाही मी. अक्षय, हे बघ मलाही वाटतंय की मम्मा सुखरूप असाव्यात, पण खरं सांगू, जर त्या ताराने मम्माचा जीव घेतला असेल ना, तर ती आयुष्यभर जेलमध्ये सडली पाहिजे. मला कायम तिच्यावर संशय होता, पण तुम्हाला पुळका होता ना तिचा. अगं पण श्रेयस जिवंत आहे तो तिच्यामुळेच ना. पण त्यामागचे हेतू पण तर वेगळे होते ना, कळतंय का? पोलीस घेऊन गेले ना आता तिला. नाही, मगाशी सगळे खुश होते म्हणून मी काहीच म्हणाले नाही, पण मला अजिबात आवडलं नव्हतं तिने तुला ओवाळले. म्हणून आता अति उत्साहाने जाऊ नको तिला वाचवायला, कळलं? अजिबात जायचं नाही अक्षय.